गोट्यात ठेवलंय. नमस्कार सगळ्यांना. तोडून का तर दुपार झाली 3 वाजले. जेवण झालं आमचं सगळ्यांचं. संध्याकाळच्या मग 2 वजी काढून ठेवा फक्त. अन्न आहेत. बापूंना काम सांगते ते. नाही वज काढून ठेवलंय गोट्यात तेवढं टाका. काम सांगणार तरी पाहिजे की हो. हा करायचं काय ऐकणार आणि ऐकतोय म्हणजे सांगणार आणि किती सांगाव ती कळलं पाहिजे. आता काय बापूला दुसरं काम सांगितलं नाही बसलेलं बघवतच नाही. त्याच्यापेक्षा आपलं इथं नाही आलेलं बरं. तरी मी म्हणलं आज बाबा सुटली कशामुळे. घरी काय म्हणते म्हणून झाडाखाली येऊन झोपायचं. इथं तर काय खाली कामच कसं राहायचं. आम्ही राहणार की ही घरी. आम्ही घरी की ही राहणार. तिथं म्हणती नाही. म्हण चाललंय या. बाजरी काढाय. बाजरी तो का तिकडं. आम्ही आज सावलीला बसाय आता चाललो. ऊन आलं बरं का. नाही आता आता घाबरायचं नाही. काढतोय हळूहळू. असं झालं तसं नाही आता कशाला आता एवढं ऊन नाही लागत मगाच्या सारखं होया ना. म्हणलं मगाशी कस तरी झालं. आता एवढं लागत नाही म्हणजे त्या दंडापर्यंत नेताय हो. दंडापर्यंत नेलं की आता पाडग कडेलाच न्यायचंय. कडला नेतो दंडाचं म्हणजे हिथनं दंडापर्यंत तिथनं वर. तसं कडनी जायचं होय. मग तिथं पडलेलं काढतो. पडलेलं सगळं काढलं की आता चाललंय. उंदराला चला सगळं बघूया खाल्लंय. इथं. आणि आधीच खोडलं उंदर. आलो आता. 3 वाजून गेलेत कारण ओराकणार नाही. एवढं काढून झालंय बघा. इकडं असं. इथं कोणतं टाकाय जागाच करावं लागलं. उद्या आहे तर उद्यापासून आहे तर बाया. पण आज काढून थोडीशी कणसं टाकायला जागा ही करून खळं करायचंय. हा तर पडलेली सगळी काढली. इकडं का सगळी पडली होती. सगळी पडलेली काढली. आता हाय थोडं उभं आहे सगळी. आता नाही काढायला काय त्रास वाटायचा. लयच ऊन लागत होतं मगाशी म्हणून जरा बसायला गेलो. आता म्हणलं पण नव्हतं मग ती कसं व्हायला लागलं ना गुदमारल्या छाती. हो कपाळाला दोघीची टिकली नाही राहिली. आता सारखं का असं करून गाल लाल झालं पण हाताशी जरा शिरवळा वगैरे यायला लागलं. तर हाय चाललंय आता काढायचं. माझा व्हिडिओच नको काढू. मला पण येते बाय धर ग. बाजरी काढून दाखवते मी तुम्हाला. कोयतं लांब हे कर. उंदरांनी मस्त बुळ पाडले ते. उंदरांनी चांगली एक मोठ्या पिशवीची बाजरी खाल्ली. काय म्हणताय. आमची बाजरी उंदरांनी खाली. उंदरांनी केली. त्यांचं घर दाखव घे. फक्त त्यांचं घर उंदरांचं. बुळ पाडले का केवढांले. बाजरी कशी चालवली त्यात. असून दे आता नका हात पाय घालू त्याच्यात. लय बुळ आहे ते असे. सगळं मोठा ढिगोरा घातला. पडलेलं सगळं काढलं. आता सकाळपासून काढतोय 12 वाजल्यापासून. आज बाय चाललंय टंगळ मंगळ. सुरुवात आहे असू द्या. तरी बरीच काढली. हो का तिकडून काढत आलो की असं काढली. काढते ती पण असू द्या. तर घेतो आता एवढ्या 2-3 दिवसात बाजरीचा नायनाटच करतो आहे ना बाय. म्हणजे परत मी दसरा काढाय मोकळं. परत धुणं धाणं हे सगळं काढावं लागेल आता दसरा आला म्हणल्यावर. म्हणून आत्या म्हणल्या त्याच्या अगोदरच आपलं बाजरीचं सगळं करून घेतलं ना घरचं. मग धुणं धाणं दसरा दिवाळी निवांत मग परत हां परत मी म्हणजे आता दुसरं करणार आहे गहू ही. पण त्याला मसनीने गहू करतो ही. त्याच्यामुळं जास्त काय आता नाही काढणीचं ह्याचं. ज्वारी आत्या म्हणतात ह्यावेळेस नाही करायची. गहू हरभरा लसूण आणि मकाच टाकायची. एवढं पीक करायचे. खालच्या ह्याच्यात ट्रॅक्टर यायचं आहे. बापू आमचं ट्रॅक्टरवाल्याचीच वाट बघतात या. इकडं जे मका नेली आहे त्या रानात परत मकाच टाकून घ्यायची आहे. तर ट्रॅक्टरवाले काय 3 दिवस झाले येई नाही ते. आज म्हणल्यात नक्की. मग आता काय माहिती. कारण पाऊस सांगितलाय. पावसाच्या अगोदर पेरलं तर ठीक आहे. नाहीतर मग एकदा मोठा पाऊस येऊन गेला ना तर मग 15-20 दिवस काळं रान आहे. त्याच्यामुळे ट्रॅक्टर काय मग परत घुसत नाही इकडे ह्या रानात. त्याच्या अगोदर पेरलं तर ठीक. त्याच्यामुळे आमच्या आत्या बोलत होत्या बापूला पावसाच्या अगोदर घेतलं पेरून म्हणजे कसं मग परत उगवतं होतं. काय टेन्शन नसतं. तर असू द्या. बाय सगळ्यांना. कसा वाटला व्हिडिओ सांगा. बाय बाय. आणि आमची बाजरी बी कशी सांगा. लागतंय बरं का. काढतोय आपली हवा पाय पडला ती बाजरी. उन्हाचं काही विचारूच नका. हवाच लागा नाही ना कुठली. हवा लागा नाही. हो मका इकडून पॅक आहे सगळं पॅक आहे इकडून. दम निघाला. बाय बाय. आता जायचं. हवा सुटली. घेतो पटपट काढून 5-5:30 वाजतो. परत पोरं घरी आल्यावर जावं लागेल. बायला गुरांचं हे आवरायचे. असं द्या. बाय.